जगामध्ये अनेक ए आहेत, मात्र मानवाच्या स्वभावाला टच करणारा, तुमचा स्वभाव जाणून घेणारं, तुमचे इमोशनल जाणून घेणारं आणि तुम्ही कुठल्या टोनमध्ये बोलतायत किंवा तुम्ही टोमणा मारताय का तुम्ही प्रेमाने बोलताय, हे संपूर्ण समजून तुम्हाला तशाच पद्धतीनं उत्तर देणारं ए आहे, जे जीत संतोष भास्कर यांनी डेव्हलप केलेलं आहे. 12वीलाच असताना त्यांनी ही कामगिरी केलेली आहे. आपल्याबरोबर या ठिकाणी संपूर्ण फॅमिली आहे, आपण त्यांच्याशी बोलूया. जीत, तू हे ए आय डेव्हलप केलंस, काय याचा बेस आहे, काय याचा टच आहे? सर थँक्यू मला इंटरव्ह्यू केल्याबद्दल फर्स्ट ऑफ ऑल. सर हे ए आय जे आहे ह्याला एक ह्युमन टच आहे. जे बऱ्याच मल्टीबिलियन डॉलर कंपनीज आहेत सध्या त्या ह्युमन टच मिस करत आहेत. ए आय हा जनरली थोडा ओव्हरवेल्मिंग झालेला आहे लोकांना, वापराला अवघड चाललेला आहे. ए आय बनवलं पण त्याला वापर करणं पण सोपं झालं पाहिजे. त्याबद्दल एक इनिशिएटिव्ह घेतली गेलेली आहे ब्रॉन्टो ए आयनं, जी ए आयला सोपं करणे आणि वापराला चांगले करणे आणि इमोशन समजून घेणे ह्याला प्रायोरिटी देते. आता समजू की आपण तू इमोशनल बेस हे आहे बनवलेलं आहेस. असं कुठलं उदाहरण आपण बोलू शकतो की ह्या पद्धतीने बोलल्यानंतर उत्तर असं मिळू शकतं? जसं तुम्ही बोललात, तुम्ही त्याच्याबरोबर ब्रॉन्टो याबद्दल बऱ्याच दिवस चॅट करत आहात समजा, आणि तुम्ही तुमच्या पोरांबद्दल बोलताय का तुमच्या वाईफबद्दल बोलताय का तुमच्या पॅरेंट्सबद्दल बोलताय, तर तो तुम्हाला फ्युचरमध्ये विथ रेफरन्स विचारेल की तुझे मुलं कसे आहेत, तुझा मुलगा रमेश कसा आहे, तुझे वडील कसे आहेत, त्यांची तब्येत कशी आहे, बरे आहेत ना. म्हणजे ते समजून घेतात. जसं एका पोरानं लिहिलं की माझ्या वडिलांची तब्येत बरी नाही आहे, मग ब्रॉन्टो ए आय हा विचारणार की तुझी वडिलांची तब्येत आता बरी झाली आहे का, त्यांचा सुधार झालेला आहे का. मग ते स्वतः एका इमोशनल टचनं ते तुमच्याबद्दल जाणून घेता आणि तुमची काळजी घेता, तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त नॉलेज देता येईल ते देतं. बरं, आता समजा मी जर विचारायला लागलो ए आयला, तर मी विचारताना माझ्या बोलण्याच्या टोनवरून ते समजून घेतं? हो, खास करून ऑडिओ कॉन्व्हर्जेशनमध्ये. टेक्स्ट चॅटमध्ये अगर तुम्ही लिहिलात की हां ठीक आहे, तू समजवलास मला, मग त्याला शाळेत समजेल की तुम्ही टोमणा मारताय. खास करून ऑडिओ कॉन्व्हर्जेशनमध्ये ओके यू आर राईट असं म्हणलं, नाहीतर म्हणलं ओके मॅन यू आर राईट असं म्हणलं, तर त्याला टोमणा कळू शकतो की ठीक आहे, मी अजून चांगला उत्तर द्यायचा प्रयास करेल. त्याला टोमणा कळतो. किंवा आता समजा मी रागात त्याला विचारतोय, प्रेमाने विचारतोय किंवा समजा मी जर इमोशनल असेल, माझ्याकडे दुःख असेल आणि तसा टोन माझा तो रडवा टोन असेल, तर हे सगळं कळतं त्याला? हो, रडवा टोन नक्कीच कळतं आणि हे बऱ्याच जनताचा असतो. बऱ्याच जनता आजकाल मेंटल इलनेस पण फेस करतात, मग त्याला पण कन्सिडरेशनमध्ये घेतात. ब्रॉन्टो ए आय ते सगळं कन्सिडरेशनमध्ये घेतं. आणि ब्रॉन्टो ए आय जनरली तुम्ही अगर दुःखी असेला तर तो तुम्हाला ना की अजून दुःखीपणा करण्यापेक्षा कन्सोल करतं, तुमची काळजी घेतं. तू टेन्शन घेऊ नकोस, आपण सगळं सॉल्व करूया, तुला काय अडचणी आहेत सांग मला, आपण त्याचा सुधार करूया. कारण आता जसं तू बोललास की आजकाल लोक थोडंसं नैराश्यग्रस्त जास्त होतात, आत्महत्याचं प्रमाण वाढू लागलेलं आहे. तिथून कुठेतरी ए आय डायव्हर्ट करू शकतं? हो, नक्कीच करू शकतो. अशा केसेस झालेल्या आहेत. मल्टीबिलियन डॉलर कंपनीजमध्ये अशा केसेस, चॅट केसेस झालेल्या आहेत की जिथं लोकं त्यांची मानसिक स्थिती डिस्कस करतात. ते बोलतात मला बरं वाटेना, माझ्या नोकरीमध्ये मला बरं वाटेना, माझे बॉस माझ्याशी नीट वागत नाही आहेत. मग त्यात ते ब्रॉन्टो आहे तुम्हाला चांगले पर्याय देऊ शकते. कन्सोल तर नक्कीच करेल, पण चांगले इफेक्टिव्ह पर्याय पण देऊ शकते की तू ह्याचा सुधार कसा करायला पाहिजेस, तू कसा प्रोफेशनल राहून चांगल्या पद्धतीनं करायला पाहिजेस, तू थोडा ब्रेक घेणं पण खूप गरजेचं आहे. ते सगळं ॲज अ मानसिक, जो तुम्हाला एक तुमचा कोणतर मित्र असल्यागत तो तुमच्याशी कॉन्व्हर्सेशन करतो. तू आता जो ए आय डेव्हलप केला आहे, त्या ॲपचं नाव काय आहे? आणि तू आता बोला की तुझ्या त्या ॲपचा वापर त्या पद्धतीने झाला या इमोशन्स? हो, नक्कीच झालेला आहे. आम्ही स्टडी केला. आमच्या ॲपचं नाव आहे ब्रॉन्टो ए आय, जे वापरलं चाललं आहे. लोकांनी त्याबद्दल चांगले फीडबॅक्स पण आलेले आहेत विथ ईमेल्स की हे आम्हाला हेल्प करते. जसे मला एक आत्ता ईमेल आला होता की एका पोरानं त्याच्या आईचा मेडिकल रिपोर्ट टाकलेला. मग त्याबद्दल कसा सुधार करता येईल, त्यातल्या त्यात बोलून की तू अजून डॉक्टरशी कन्सल्टेशन कर, पण मी त्यातल्या त्यात
किती जास्त तुला बोलू शकतो. मग तू अशी तिची काळजी घेतली पाहिजे. जेव्हा तू घरी असशील तर अशी काळजी घेतली पाहिजे. म्हणजे त्या पद्धतीनं बोलतं ते. तू आता जे इमोशनल बेस किंवा मानवी स्वभावावरच्या बेस तू हे जो AI बनवलाय, हे तुला हा अभ्यास तू कसा केलास? म्हणजे हे बनवण्यासाठी तू कसा अभ्यास केलास? याबद्दल बराच स्टडी झाला होता आधी. बरेच रिसर्च पेपर ऑफ न्यूरोसायन्स मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीनं लिहिलेले ते मी वाचले होते. अराउंड 6 to 7 रिसर्च पेपर्स वाचले होते मी मोठे मोठे, की जसे लोक वागतात, लोकांना असं बोलल्यावर ते असं करतात, लोकांशी प्रेमानं बोललं तर ते पण प्रेमानं बोलतात. मग त्या पद्धतीनं ब्रॉन्टो यायनं पण तसं इनिशिएटिव्ह घेतलेली आहे की तुम्ही कसं त्यांना जास्तीत जास्त प्रेमानं बोललात, मग ते पण त्यांच्या भावना व्यक्त करू शकतात बिना काही टेन्शन न घेता. ते ॲश्युरन्स पण देते की आम्ही तुझी डाटा कुठेही लीक करणार नाही, कुठेही नाही. बऱ्याच कंपनी आजकाल डाटा लीक करतात, असे झालेले आहे. आणि पण ब्रॉन्टो AI त्यांना अश्युरन्स देते आणि त्यांची जेवढे जास्तीत जास्त काळजी घेता येईल मानसिक स्थितीमध्ये पण ते करतात. आता समजा मी काही सर्च केलं सोशल मीडियावरती, AIवरती, मला कुठेतरी फिरायला जायचं आहे. असं सर्च केलं की मला माझ्या मोबाईलवरती नुसतं ॲड येतात की इथे तुम्ही फिरायला जा, तिथे फिरायला जा. ही जी सिक्युरिटी आहे किंवा हे जे हे तुझ्या एमध्ये हे पाळलं जातं आहे का ही सिक्युरिटी सगळी? पहिली बात तर हे अश्युरन्स आहे की आमच्या AI मध्ये एका पण व्यक्तीचं पर्सनल डिटेल्स कधीही लीक केले जात नाहीत. बऱ्याच वेळा लोक अगर साइन इन विथ ॲपल म्हणून त्यांनी साइन इन केलं तर त्यांचा ईमेलसुद्धा आम्हाला कळत नाही. ॲपल स्वतः ती काळजी घेते, प्लेस होल्डर ईमेल टाकते आणि आम्ही कुठलाही डाटा, आम्ही एन्क्रिप्टेड डाटा सिस्टम वापरतो, ज्यात आम्हाला मेसेजचे नुसतं 4 अल्फाबेट कळतात आणि शेवटचे 4 अल्फाबेट कळतात, मधला मेसेज कळत नाही. तुझ्या AIची दखल भारत सरकार असेल किंवा जागतिक पातळीवरती घेतली गेली? सध्या तरी नाही. तुला काय अपेक्षा सरकारकडून? सध्या ही एक इंडियन इकॉनॉमिक ग्रोथ पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. AI सध्या इकॉनॉमिक ग्रोथला खूप मदतीचं ठरत आहे, इकॉनॉमिक बूस्टर झालेलं आहे. मग त्या पद्धतीनं अगर सरकारनं हे एका चांगल्या पद्धतीनं की मेक इन इंडिया, जसे आमचे प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी बोलतात, त्या पद्धतीनं अगर आपण त्यांना फॉलो केलं मोदीजींना, मग त्या पद्धतीनं आपण चांगले मेक इन इंडिया AI बनून देशाची इकॉनॉमी नक्कीच वाढू शकतो. तू शेतकऱ्यांवरती सुद्धा ॲप तयार केले, शेतकऱ्यांना कशी मदत होते? माझं शेतकरींचं ॲप आहे MSP कनेक्ट. ते मिनिमम सपोर्ट प्राईस जे भारत सरकार डिक्लेअर करतं शेतकऱ्यांना, जसं ऊसाची किंमत झाली, गहूची किंमत झाली, भाताची किंमत झाली, मग ती सगळ्यात मिनिमम कुठली आहे. जसं की भात हा ह्याच किमतीत विकला पाहिजे, 1 क्विंटल ह्याच किमतीत विकायला पाहिजे, त्याच्या खाली गेला तर ते एक गुन्हा आहे, जे आजकाल शेतकऱ्या लोकांना माहीत नसल्या म्हणून एक अत्याचार व्हायला लागला त्यांच्यावर. ट्रेडर्स लोक आर टेकिंग बेनिफिट्स ऑफ दॅट. मग हे प्लॅटफॉर्म त्यांना प्राईस देतं, त्यातल्या त्यात लगेच कसं त्यांना त्यांचा फायदा, मुनाफा नाही तर घाटा कळतो. त्यांनी MSP कॅल्क्युलेटर वापरलं तर त्यांनी त्यांच्या गहू ज्या किमतीत त्यांनी विकले, धान्य ज्या किमतीत विकले, ते नुसतं टाकल्यानंतर त्यांना कळतं की माझं नुकसान किती झालं आणि माझा मुनाफा किती झाला. आता तू याच्यामध्ये दरासंदर्भात टाकलेला आहे. हवामानासंदर्भात काय तू अपडेट करणार आहेस का? कारण हवामानामुळे मोठं नुकसान शेतकऱ्यांचं होतं. तो नक्कीच एक प्लॅन आहे. MSP कनेक्ट हे नक्कीच एक वेदरबद्दल करणार आहे. त्याबद्दल मोठा डाटा स्टडी होणार आहे. तो डाटा स्टडी केल्यानंतर जसे पाऊस आले, बऱ्याच शेतकऱ्यांचे धान्य खराब होतात आणि त्यांचं खूप मोठं नुकसान होतं. तेच एका शेतकऱ्याला कळालं की आज पाऊस पडते, मग मी त्या पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे. ती अगर शेतकऱ्यांना ते कळालं, मग ते नक्कीच मदतीचं ठरेल. आता ह्या शेतकरी जो तुझा MS कनेक्ट ॲप आहे, सरकारने कशी मदत केली पाहिजे किंवा सरकारनं ह्या ॲपचं अजून कसं डेव्हलप करू शकतो पुढे जाऊन? अवेअरनेस वाढवायला पाहिजे पहिली बात तर. बरेच गावात लोक TV पण बघत नाही. मला माहीत नाही की शेतकरी ही न्यूज बघतील तरी का नाही. पण गव्हर्मेंटनं अगर हे इनिशिएटिव्ह घेतले की ते पॅम्पलेट्स वाटतील घराघरात जाऊन,
की हे ॲप डाउनलोड करा, तुम्हाला ह्याची मदत होईल, मग ते नक्कीच फायद्याचं ठरेल. कारण ॲप बनवणं एक गोष्ट झाली आणि त्याचं पसर, त्याला अवेअरनेस त्याचा, तो खूप महत्त्वाचा आहे. आपण या ठिकाणी अजितचे वडील आहेत, आपण संतोष भास्कर त्यांच्याशी बोलूया. सर, तुमच्या मुलांनी हे आय डेव्हलप केलं आहे, फक्त 12वीला तू शिकतोय, काय कसं वाटतं तुम्हाला? नाही वाटतं तर प्रचंड खुशी आहे या गोष्टीची, की माझ्या मुलांनी हे चांगलं एक अतिशय उत्तम असं कार्य केलेलं आहे. त्याचा म्हणजे लहानपणापासूनच मी त्याला बघतोय, की तो खूपच ॲक्टिव्ह आणि चौकस बुद्धीचा मुलगा. पण त्यांनी ह्या गेल्या 6 महिन्यामध्ये जे काही असं रिव्होल्युशनरी गोष्ट केली असं मला वाटतंय, की तो जो एआय बनवणं ही एवढी सोपी गोष्ट नाही आहे. आणि त्यानं स्वतः वैयक्तिकरित्या एकट्याने रूममध्ये स्वतःला 6 महिने कोंडून घेऊन हे काम केलेलं आहे. आणि त्यानं खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे तो इकॉनॉमिक्सचा पण त्याचा गाढा अभ्यास आहे, प्लस टेक्नॉलॉजी. सो इकॉनॉमिक्स आणि टेक्नॉलॉजी याचं जे कॉम्बिनेशन आहे, ते सध्या खूप रेअर आहे. आणि हे आपल्या राज्याला, आपल्या देशाला आणि जगाला खूप फायदेशीर ठरणारी गोष्ट आहे. आणि मला याचा गर्व आहे, की माझं मूल हे स्वतः सगळं करतंय. हा मला खूपच गर्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी. आता ह्याने जो AI बेस बनवलेला आहे, इमोशनल टच हा बेस आहे, तर सध्या जी लोक इमोशनली नैराश्य जे पसरलेलं आहे, त्याला फार उपयुक्त हे ठरेल. डेफिनेटली उपयुक्त ठरणार त्याच्यामध्ये. कारण काय जनरली आता जर बघितलं आपल्याकडे एखाद्या सायकॅट्रिस्टकडे जायचं म्हटल्यानंतर ते लोकांना आवडत नाही. म्हणजे ते काहीतरी वेगळ्या पद्धतीने पाहतात. पण जिथे हा एआय जो ॲप आहे, जो जीतनी बनवलेला आहे, त्या ॲपमधून त्यांना जसं जीतनी सांगितलं, की काउन्सिलिंग होऊ शकतं. त्याच्यामध्ये त्याला थोडेसे सजेशन्स मिळू शकतात. फायदा होऊ शकतो, नक्की होऊ शकतो त्याचा. लोकांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे. शेतकऱ्यासंदर्भात सुद्धा जितने बनवलेलं आहे. हो, त्याचं ते पहिलंच इनिशियल प्रोजेक्ट तेच होतं त्याचं. एम-एस-पी कनेक्ट त्यांनी करीबन ऑक्टोबर 2025च्या दरम्यानमध्ये त्यांनी बनवलं होतं. त्यांनी रिसर्च पेपरसुद्धा 2 सबमिट केलेले आहेत US मध्ये शेतकऱ्यांच्यावर अभ्यास करून. जेव्हा त्याच्या लक्षात आलं, की आता फक्त रिसर्च पेपरनी होणार नाही, तर आपल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्षात फायदा झाला पाहिजे. त्याच्यानुसार त्यांनी ते ॲप डेव्हलप केलं, की शेतकऱ्यांना जेणेकरून एम-एस-पी कळावी, काय असते ती. एक ट्रान्सपरन्सी असावी या हेतूने त्यांनी ते केलं. पुढे कसं काय पुढची ही वाटचाल असणार आहे, सगळी तुमच्या गव्हर्नमेंटपर्यंत किंवा इतर मोठ्या कंपन्या पण कसं पुढे घेऊन झाले सर? आजच्या तारखेला जसं मी तुम्हाला सांगितलं, की हे ह्यांनी एकट्याच्या जीवावर केलेलं आहे. हे एकट्याचं काम नाही आहे. याला मोठी टीम लागते, सगळ्या गोष्टी लागतात. याला मॉनिटरी बॅकअप लागतो, फिनान्स लागतो, फंडिंग लागतं. तर या गोष्टीसाठी गव्हर्नमेंटनी, महाराष्ट्र सरकारने म्हणा किंवा भारत सरकारने म्हणा, पुढे येऊन अशा मुलांना एक प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यांना कशी सोय करता येईल, एक स्टार्टअप म्हणा किंवा एक सोशल सर्व्हिस म्हणा, या दृष्टीने त्यांना मदत करणं, फायनान्शियल मदत करणं पण खूप गरजेचं आहे. आणि जसं यांनी सांगितलं, की लोकांच्यामध्ये पब्लिसिटी पण करणं हे खूप गरजेचं आहे. हे देशाच्या फायद्याचं आहे. नक्कीच आपण पाहतो की मेक इन इंडियाचा हा प्रयोग आहे, तो इथे यशस्वी होताना दिसतोय. आणि जगामध्ये अनेक AI आले, मात्र या ठिकाणी जितने जो AI बनवलेला आहे, तो इमोशनल बेस, मानवाच्या स्वभावाला बेस असा हा AI आहे. त्यामुळे सरकारने सुद्धा याची दखल घेऊन याला अजून कसं पुढे घेऊन जाता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.